हाय! आज आपण मटणचा खिमा करणार आहोत. तो कसा करायचा तो मी दाखवते. अर्धा किलो मटणचा खिमा आणलेला आहे. तो स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये लिंबूचा रस पिळून ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत आपण कांदा कापलेला आहे. कांदा फोडणीसाठी पाहिजे. खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचे. फक्त एवढंच वाटण लागतं. कांदा लालसर झाला की आपण त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकू आणि खडे मीठ टाकून घेऊ आणि मग खिमा टाकून घेऊ. खिमा आपण चांगला त्याच्यामध्ये तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेऊ. फ्राय नाही सॉरी मिक्स करून घेऊ आणि नंतरनं लो फ्लेमवर झाकण ठेवून 20-30 मिनटं त्याला शिजायला लावू. कारण मटणाला तर वेळच लागतो, पण खिम्याला त्याच्यापेक्षा थोडासा कमी वेळ लागेल. हे वाटण आहे बघा, खिमा कसं मस्तपैकी शिजून निघालेला आहे. आता आपण ह्या खिम्याला फोडणी देऊ. जो मसाला आपण कच्चं वाटण वाटलं होतं ना, तो मस्तपैकी तेलात फ्राय करा. हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, मटण मसाला एवढी सामग्री त्याच्यात टाका. जेवढी तुम्हाला पाहिजे ना, कुणाला कमी मसाला लागतो, कुणाला तिखट कमी लागतं, तर तुमच्या पद्धतीने तेवढे टाका आणि मस्तपैकी हलवून घ्या. आता शिजवलेला खिमा टाकून घ्या. आता ह्या भाजीला वेळ नाही लागत. एखादी उकळी आली ना, गरम पाणी एक टाका बरं का. गार पाण्याने तर तरी येत नाही. गरम पाणी टाकलं ना, उकळी आली की गॅस कमी करून झाकण लावून ठेवून द्या. मस्तपैकी तरी येते बघा. बघा किती सुंदर तरी आली. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण भाजी खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असता तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. बाय.